नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. निमशिरगाव डोंगरात पतीने केला पत्नीचा निर्घृण खून. चारित्र्याच्या संशयातून दगड व धारदार शस्त्राने हल्ला करून पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी रात्री 9च्या सुमारास उघडकीस आली. सायराबानू उमर पुळुचकर, वय 27, राहणार बोडगी, तालुका जत, जिल्हा सांगली असं मृत महिलेचं नाव आहे. पती उमर मैनुद्दीन पुळुचकर याला जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. उमर पुळुचकर याला पत्नी सायराबानू हिच्या चारित्र्यावर संशय होता. उमरने दानुळ येथील मामाकडे जायचं असं सांगून पत्नी सायराबानूला निमशिरगाव इथं आणलं होतं. गुरुवारी सायराबानू हिला निमशिरगाव इथं असलेल्या तुकाई डोंगरावर फिरण्याच्या बहाण्यानं तो घेऊन गेला. तिथं उमरनं सायराबानूच्या डोक्यात दगड घालून धारदार शस्त्रानं हल्ला करून खून केला. घटनेनंतर संशयित उमरनं दानोळी इथं असलेल्या मामाला फोन करून पत्नीचा खून केल्याचं सांगितलं. मामानं तातडीनं निमशिरगावच्या पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला. पोलीस पाटील यांनी जयसिंगपूर पोलिसांना पाचारण केलं. पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह पोलीस पथक तुकाई डोंगरावर रात्री 9:30च्या सुमारास पोहोचलं. रात्री उशिरा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठवला. दरम्यान हा खून चारित्र्याचा संशय घेऊन केल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांना उमर यांनी दिली. या दंपत्याला 2 मुलं, 3 महिन्यांची मुलगी.